आदिवासी भागातील एक मूर्ती आहे तर सुसंस्कृताच्या जुन्नरमध्ये तिच्यावर अतिशय उर्मट भाषेत अतिशय वेगळ्या पद्धतीनं असे दादाजींच्या भाषेत धमकीवाला इशाऱ्याच्या भाषेत बोलणाऱ्या ठेकेदाराचा निषेध करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील तमाम सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत। सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। कधी असं आजपर्यंत इतिहासात झालं नव्हतं की लोकप्रतिनिधींशी बोलताना आपण कसं बोललं पाहिजे, भान ठेवलं पाहिजे, त्या पदाची गरिमा ठेवली पाहिजे, अशा पद्धतीने आपलं वागणं पाहिजे। आम्ही त्या दिवशी देखील सांगितलं, शासन व प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। आपलं गावचं काम करताना आपला एकमेकांच्या हातात घालून गावच्या विकासाचं काम करायचं असते। ते काम कसं चिरंतर टिकल याची काळजी आपल्याला घ्यायची असते। त्यामुळं गावामध्ये कुठलंही काम असू द्या, ते आमदार निधीच्या माध्यमातून असू द्या, खासदार निधीच्या माध्यमातून असू द्या, जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून असू द्या, जिल्हा नियोजन यांच्या माध्यमातून असू द्या, CSR फंडातून असू द्या, कुठल्याही पद्धतीचं काम असो त्याची जबाबदारी, नैतिक कर्तव्य, त्याची जबाबदारी ही सरपंचांची असते, उपसरपंचाच्या ग्रामपंचायत बॉडीची असते की ते काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। कारण जर कामामध्ये काही प्रॉब्लेम आला तर लोक गावच्या सरपंचाला ग्रामपंचायत नाव ठेवतात की तुम्ही झोपले होते काही काम असं होता नाही। तेव्हा ते काम चालू असताना त्याची पाहणी करणं, त्याचं सगळी शंका कुशंका निस्तारण करणं याचं काम आमची जबाबदारी म्हणून सरपंचाचं आहे। त्याच पद्धतीची जबाबदारी पार करण्यासाठी केजूर गावच्या सरपंच अनिता जाधव या ठिकाणी त्या संबंधित गेल्या होत्या रस्त्यावर की त्यांनी त्या ठेकेदाराला जाब विचारणा केली, बाबा हे काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे। 40 वर्षानंतर त्या कामाला निधी पडला आहे, तर ते काम कशा पद्धतीनं झालं पाहिजे। 40 वर्षांत निधी पडला तर लोकांची अपेक्षा आहे ते काम चांगल्या पद्धतीचं दर्जेदार झालं पाहिजे। त्याच्यावर अनेक लोक जाणार येणार आहे। आपला आदिवासी भागात त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे तो रस्ता खचला नाही पाहिजे, चांगल्या पद्धतीचा मुरुम असं चांगल्या पद्धती खडी असं वापरले गेले पाहिजे। ही विचारणा करता गेल्या असता मुजोर ठेकेदारानं त्यांना अतिशय अर्वाच्य भाषेत, उर्मट भाषेत उत्तरं दिली। तुम्ही काय मंत्री लावून गेला काय? हो, त्याच्या गावच्या मंत्री साहेब, लोकप्रतिनिधी सरपंच असतील, एका गावचे मंत्री साहेब, त्यांना संविधानानं दिलेला अधिकार आहे की त्या मंत्रिपदाचा वापर त्या ठिकाणी चांगल्या कामांसाठीच करत असतात। म्हणून अशा मुजोर ठेकेदाराचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व सरपंच मंडळी या ठिकाणी एकत्र जमलो आहे। आमचं म्हणणं जे आहे त्या जुन्नरला अशोभनीय भाषा तुम्ही करूच नका। जुन्नर चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, शिवजन्मभूमी आपली आहे, त्यामुळे आपण इथं बोलताना जबाबदारीचं भान ठेवलंच पाहिजे, आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय। म्हणून आमची मागणी, आम्ही त्याच्यावर जास्त काही न करता फक्त आम्ही माफी समाधानी होणार आहे की चला आपल्या तालुक्याचा माणूस आहे, चुकू शकतो, पण ती चुकी आपण मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे। किंवा माझ्याकडून चूक झाली, मी दिलगिरी तर माफी मागतो, त्यांनी समोर येऊन माफी मागायला पाहिजे होती अशी आमची इच्छा होती। परंतु त्यांनी तसं न करता काहीतरी वेड्यावाकड्या पद्धतीने काहीतरी सोशल मीडियावर आम्ही पाहिलं। परंतु आमची सर्व सरपंचांची मागणी आहे, नवनाथ चौगुले या ठेकेदाराने या ठिकाणी यायचं आहे व या ताईंची जाहीर या ठिकाणी माफी मागायची आहे। त्यासाठी सर्वजण आम्ही एकत्र जमलो आहे। काल देखील सर्व सरपंचांना फक्त SMS वरती मेसेज पडले ग्रुपवरती की आपली ग्रामपंचायत आपण निषेध व्यक्त करण्यासाठी बंद ठेवायचे। त्यामुळे बऱ्याच जणांनी त्या अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य या ठिकाणी केलं आहे। लोकांना अडचण होणार नाही याची देखील काळजी आपण ज्या गोष्टीसाठी बसलो आहे ती गोष्ट अतिशय निषेधार्थ आहे। त्याचं कारण पण तसंच घडलेलं आहे आणि ते वर्षानुवर्ष घडत आलेलं आहे। परंतु या गोष्टीला वाचा खरं तर जुन्नर तालुका सरपंच संघटनेने बोलल्यामुळं खरं तर आज आपण सर्वजण या ठिकाणी सर्वप्रथम जमलो आहोत। म्हणून सर्व सरपंचांचं, जुन्नर तालुक्यातील सर्व सरपंच त्या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो। खरं तर आदिवासी भागामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये जसं आमचे सहकारी खिलारी साहेबांनी सांगितलं की काम कोणत्याही फंडातून असो, परंतु हे मुजोर ठेकेदार शासनाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करतात, शासनाच्या निधीचा अपहार करतात आणि त्याला विनाकारण सरपंचांना वेठीस धरतात, ही गोष्ट अतिशय निषेधार्थ आहे। खरं तर अनिता जाधव सरपंच मॅडमनी त्या ठिकाणी त्यांचं कर्तव्यच पार पाडलं होतं। त्या ठिकाणी हा पैसा काही कोणाच्या बापाचा नाही, हा शासनाचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे। त्याची विचारणा केली असता त्याला इतका राग येण्याचं खरं तर काही कारण नव्हतं। परंतु एक महिला सरपंच आहे, आदिवासी भागातली सरपंच आहे, तिला काही इतकं समजणार नाही म्हणून त्यांनी ते अर्वच्य आणि उर्मट भाषेमध्ये खरं तर त्यांनी वर्तन केलं। त्या गोष्टीचा सर्वप्रथम या ठिकाणी मी निषेध करतो आणि खरं तर या गोष्टीला 8 दिवस उलटून गेलेले आहेत। 8 दिवसामध्ये त्याने खरं तर येऊन माफी मागायला पाहिजे होती प्रसार माध्यमांसमोर अथवा त्या ताईची मागायला पाहिजे होती, परंतु तसा काही प्रकार घडताना दिसत नाही आणि त्यांनी हा वेळ काढूपणा केलेला, वेगवेगळ्या प्रकारच्या कारण सांगत आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये माहिती अशी पण आहे की ते सब ठेकेदार आहे आणि जो खरा ठेकेदार ज्याच्या नावावरती आहे तो ठेकेदार तर अजून आपल्या समोर पण आलेला नाही।
माझं असं मत आहे, जो ठेकेदार आहे आणि सब ठेकेदार आहे त्या दोघांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई करण्याची खरं तर मागणी करतोय. खरं तर हे आदिवासी सरपंच पहिला आहे. सरपंचांना जो घटनात्मक अधिकार आहे त्या अधिकारावरती गदा आणलेला आहे. त्याच्यामुळे घटनात्मक कायद्यावरती जो काय अधिकारावरती गदा आणलाय त्या कायद्याअंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत खरं तर या ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं माझं खरं तर मत आहे. अजूनही आता आपण इथं सगळेजण बसलोय, अजूनही त्याची येण्याची काही चिन्ह नाही किंवा तो येईल असंही मला काही वाटत नाही. त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. सरपंच आज या ठिकाणी जमलेले सर्व सरपंच सर्वप्रथम मी त्यांचे आभारी आहे. कारण आज मी पण एक आदिवासी महिला सरपंच आहे आणि तसंच ह्या सुनेताई असतील, मी मगाशी दादा बोलत होते त्यावेळेस बोलले की ताईंवरती जो काही म्हणजे आज जे ठेकेदार असतील त्यांनी अर्वच्य भाषेत जे काही ते बोललेले आहेत ना, तर हे काही ह्या ताईंसोबतच नाही, प्रत्येक गाव म्हणजे जिथं जिथं नाही का आदिवासी गावाच्या महिला असतील सरपंच, आज मी पण तिथं गावात काम करते, मी सुद्धा काही अडचणींना खूप तोंड देते. कारण आहे ना आदिवासी महिला म्हणजे काही सर्वसामान्य स्त्री तिला म्हणजे कोण असं हा सरपंच आहेत म्हणून याला लय मोठं म्हणजे असं हे द्यायचं कोण नाही. तर मी माझ्या अंदाजे बघते आम्हा स्त्रियांना म्हणजे नाही का आदिवासी महिलांना कुठेतरी कमीच लेखलं जातं. गावातले काही लोक असतात ते असं नाही केलं रे तसं नाही केलं म्हणजे काय तर आम्हाला काही गोष्टी माहित नाही का. आजपर्यंत कधी आम्ही राजकारणात नाहीये. आम्ही काही लोकांच्या मोलमजुरी करून आमच्या आरक्षणामुळे आम्ही इथं सरपंच पदावरती आहोत आणि गावातल्या लोकांना त्यांनी काय तरी आम्ही लोकांना तर आमच्या पाठीमागे कोणाचा खंबीर पाठी मग आम्ही कुठंतरी चला जाऊ दे नाही नाही खरंय दादा. आणि खरे मला एक म्हणजे आज म्हणायचंय का ज्या ताईने जे काही आज केलेलं आहे ना अभिमान वाटतोय. त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय स्वतःच्या आहे ते कुठेतरी आज पुढे आलेले आहेत आणि ते कोणते नवनाथ चौगुले असतील ना त्यांनी यावं आणि ताईंची माफी मागावी. या ठेकेदार जे आमच्या ताईंला अरे भाषेत बोलला, मी काय मंत्री लावून गेला का. मला नवनाथलाच नाही मला सर्वांना सांगायचंय की तो सरपंच त्या गावचा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहे, तो त्या गावचा आमदार सुद्धा आहे, तो त्या गावचा गृहमंत्री सुद्धा आहे, तो मुख्यमंत्री सुद्धा आहे. त्यामुळं कंचे यांनी बोलताना जरा विचार करून बोलत जा. आणि ते काय मागच्या पुढच्या लोकांनी निवडून दिलेला तो प्रतिनिधी आहे, तिच्या संघ बोलताना हा आमची ताई त्याच्याकडे पैसे मागत होती का, तू ह्या भाषेत बोलतो का, तुम्ही काय मंत्री लावून गेला का, आमची ताई चुकीचा बोलत आहे त्याला. नवनाथ चौगुले एवढंच सांगणे बाबा तुझ्या घरातला एखादा माणूस सरपंच कर सदस्य कर आणि त्याला बोलला तुला किती वाईट वाटन, तुझ्या भाषेत बोललाय त्या. मला तुला एवढंच सांगणे आम्ही काय तुझ्या संघ वाद घालायला नाही मोकळं काय नाही, तू इथे यावा, तू चुकलाय, तू इथे येऊन शिवाजी पुतळ्या समोर ताईंची माफी मागावा एवढीच. पण तू जर असं समजत असेल आमचा कोणत्याही तू कोणचा आहे कांच्या नेत्याचा पाठिंबा येतो याच्याशी आम्हाला तुझ्या वृत्तीशी तुझा स्वभाव आहे ना त्या स्वभावाशी आमचा विरोध आहे. तू कोणच्या संघ याच्याशी आम्हाला विरोध नाहीये. तू प्रेमाने इथं ये माफी माग. तू जर हे असं केलं नाही तर माझ्या सर्व सरपंचांना एक सांगे का त्या नवनाथ चौगुलेला कोणत्याच गावात कोणीच काम करून द्यायचं नाही. कारण की आज ताईंवर प्रसंग आलाय, उद्या कोणावर प्रसंग येऊ शकतो. मला एवढंच सांगणे नवनाथ तू ये बाबा प्रेमाने सांगतो माफी माग. आणि तुला असं वाटत असेल तर सरपंच शांत आहे ताई शांत आहे त्या जाशीराने होऊ शकतात, आम्ही येत ना सरदार होऊ शकतो आणि तुझ्या संग लढू शकतो. तू जर प्रेमाने माफी मागितली नाही आम्हाला पुढची ऍक्शन घ्यायला लावू नको. कारण की तुला जर असं वाटत असेल तर मी काही करीन, मी बोलन, माझ्याकडे पैसा आहे. सर्वसामान्य हे सरपंच आहेत, हे एकजुटतो दाखवली, हे एक नाहीये, हे एक गाव आलेलं इथं म्हणजे आज 100 गाव इथं आलेली आहेत. त्यामुळं तू विचार करून ये आणि इथं माफी माग. आणि तू जर हे केलं नाही नवनाथ चौगुले यांचा नवनाथ चौगुलेच्या खाली मुंडक, नवनाथ चौगुले यांचं खाली मुंडक
शंभराहून अधिक तालुक्यातील सर्व सरपंच या ठिकाणी जमलेले आहेत. त्याचं एकच कारण की ज्या केजूर गावच्या सरपंच अनिताताई यांना ज्या ठेकेदाराने अर्वाच्य भाषेमध्ये वर्तणूक दिली की ते निंदनीय आहे. त्या निषेधार्थ सर्व सरपंच जमलेले आहेत. की मला याच्यातून एकच सांगायचं आहे का एक महिला सरपंच आपलं कुटुंब सांभाळून गावाचा कारभार पाहत असते तेव्हा तिला तिच्या गावाच्या अडीअडचणी माहीत असतात. की नवनाथ चौगुले या ठेकेदारांनी ज्या अर्वाच्य भाषेमध्ये त्यांना वागणूक दिली त्याचा मी प्रथमतः निषेध करतो. आणि चौगुले साहेबांना विनंती आहे, ठेकेदारांना विनंती आहे की आदिवासी भागामध्ये काम करत असताना सरपंचांचं कोणत्या भाषेत वागलं पाहिजे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी या निमित्तानं सर्व सरपंच बांधवांना सांगेल की या नवनाथ चौगुले यांनी 30-54 मधून बरेचसे रस्ते गावोगावी 10-10 लाखाचे घेतलेले आहेत आणि रस्त्यांची कामं पण पूर्ण झालेली आहेत. माझ्याही गावामध्ये 10 लाखाचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याचं काम पूर्ण होऊन साईड पट्ट्या मुरबाने भरल्या नाही. अनेक वेळा त्या ठेकेदारांना फोन केलं की साहेब लवकरात लवकर साईड पट्ट्या भरा, तिथून गाडी क्रॉस होत नाही, येणाऱ्या जाणाऱ्यांना अडचण होते. परंतु आज करू उद्या करू आणि उलट त्यांचं सांगणं असते तर आम्ही हे रस्ते आम्ही मंजूर करून आणलेले आहे. म्हणून प्रशासनाला आमचं की आदिवासी भागामध्ये जी कामं देता तुम्ही तुमच्या मर्जीने जर देत असाल तर आम्ही गावामध्ये गाव कारभारी म्हणून काय पाहतच बसायचं का? तुम्ही तुमच्याच्याने काम आणणार, तुम्हीच करणार आणि आम्ही निकृष्ट दर्जाचं काम करून घ्यायचं का? गेले 40 वर्ष माणिकडोह धरण झालं तेव्हापासून केजूर पर्यंतचा रस्ता झाला नव्हता आणि आता त्याला निधी पडलाय कुठं? त्या स्थानिक सरपंचाने त्याच्यावरती आक्षेप नोंदवला. त्या अनिताताई कोणी टेक्निकल इंजिनियर नाही किंवा काही नाही, परंतु लोकप्रतिनिधी गावातली लोक सांगतात का तिथं मुरुम न वापरता माती वापरले. एक्झिक्युटिव्ह साहेब सांगतात का तो पिठ्या मुरुम आहे आणि तो पिठ्या मुरुम दगड चांगला पकडून घेतो. मग या तांत्रिक अडचणी ज्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी गावाला समजून सांगितलं पाहिजे. कारण गावामध्ये काम करत असताना त्या काहींना खूप अडचणी निर्माण होतात. त्या माध्यमातून मी प्रसार माध्यमांना सर्वांना सांगेल की गावामध्ये काम करत असताना त्या सरपंचांना ज्या वेगवेगळ्या अडचणी येतात त्यामध्ये आम्ही काम बऱ्याच वर्षाने मागतो, ते कामही होतं, परंतु ते जर निकृष्ट दर्जाचं होत असेल तर आम्हाला वर्षानुवर्ष त्या रस्त्याने खड्यातून जावं लागेल आणि त्याला जबाबदार आम्ही सरपंच लोक असतो म्हणून त्याला विरोध करत असतो. आणि अशा ठेकेदारांना माझं व सर्व सरपंचांच्या वतीने त्यांनी या ठिकाणी येऊन या ताईंची जाहीर माफी मागावी एवढंच सांगून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी आभार सगळ्या पत्रकारांचा मानेल की त्यांनी हा विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने समाज माध्यमांसमोर आपल्या समोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याबद्दल मी खरं तर सर्व पत्रकार बंधूंचा मनापासून आभार. कारण एक आदिवासी महिलेला एखादा ठेकेदार दम देतो, याचा अर्थ त्याच्या मागे भक्कमाशी संघटना आपल्या सगळ्यांनी आपण काही सरपंच म्हणून काम करत असताना त्यांच्या मागे कोण काम करतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या गोष्टीवर जर तो ठेकेदार जर ह्या करत असेल तर मला वाटतं त्या सगळ्या सिस्टीमला आपल्याला त्याच्या मागे काही अधिकारी असतील, काही नेते मंडळी असतात, काही गावातली माणसं असतात आणि या सगळ्या पद्धतीने हे काम होत असत. काम चांगलं करून घ्यायचं एवढाच एक साधा प्रश्न त्यांनी विचारला आणि मला वाटतं त्याच्यावर कोणाला राग येण्याचं कारण नाही. त्यांनी साधं उत्तर दिलं असतं की आम्ही काम चांगलं करून घेतो, मला वाटतं हा विषय तिथेच संपला असता. किंवा त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा प्रसार माध्यमावर ही भक्तित्व झाली त्यावेळेस सुद्धा त्यांनी घरी जाऊन म्हटलं असतं की माझ्याकडून चूक झाली तर ही वेळ आपली सगळ्यांवर आली. तर आपण निश्चित स्वरूपात आपल्याला काम करून घ्यायचं असतं.
कामाला आडवं यायचं आमचं कोणाचंही इथं जमलेल्या सगळ्यांचं की कोणी काम आडवं येऊन आपल्या गावातलं काम बंद पडावं अशी कोणाची अपेक्षा नसते. काम चांगलं करावं एवढीच साधी माफक अपेक्षा आहे. इथून पुढच्या सगळ्या ठेकेदारांना किंवा त्यांच्या सगळ्या सिस्टीमला मध्ये मध्ये अधिकारी वर्ग असतील त्यामध्ये नेते मंडळी असतात विनंती एवढीच आहे की सरपंचाला गृहीत धरून काम करू नका. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज इथं सगळे जमलेलो आहोत. आज ह्या गोष्टीचा निषेध करत असताना आपल्या माध्यमातून जे मेन ठेकेदार आहे सोपान बेल्लेकर अनेक ठिकाणी काम चालले त्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालून नवनाथ चौगुल्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ती गोष्ट त्यांना सांगावी. सरपंचांचं त्यांनी माफी मागावी. गावात जाऊन मागा त्यांच्या काय जाऊन मागा. आम्हाला काही त्याचा इश्यू करायचा नाही परंतु जी गोष्ट घडली त्या गोष्टी निंदनीय आहे. हे लवकरात लवकर सोपान बेल्लेकरांना सुद्धा विनंती आहे आपल्या माध्यमातून की आपण हे लवकरात लवकर त्या आपल्या सब ठेकेदाराला सांगावं. अन्यथा अनेक ठिकाणी आपली सुद्धा कामं चालू आहेत. मग फक्त नाही आदिवासी भागात नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये आपली कामं चालू आहेत. आम्हाला त्या दृष्टीने सुद्धा काही पावलं उचलावी लागतील. कारण हा सगळ्या आपल्या सरपंचांच्या आता अधिकाराचा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून खर तर विनंती आहे. आज विनंती करतोय आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती होईल. उद्या मात्र विनंती होणार नाही. पुढचा जो काही निर्णय होईल तो सरपंचांच्या माध्यमातून आपण सगळेजण मिळून घेऊ आणि निश्चित स्वरूपात याच्यापेक्षा तीव्र आंदोलन उभं करावं लागलं तर निश्चित स्वरूपात आम्ही सगळेजण त्या गोष्टीसाठी तयार असणार आहोत. अधिकारी असतील पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील याचं यांनी निश्चित स्वरूपात भान ठेवावं की इथून पुढची वाटचाल ही तालुक्यातून आपल्याला करायची आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून ती केली पाहिजे. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व सरपंचांचा मनापासून आभार व्यक्त करतो. सांगतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलात त्यामुळं त्याचा संघटनेचा तालुकाचा अध्यक्ष या नात्यानं मी आदर सर्व विशेष करून बीडीओ साहेब सुद्धा गेले 1.5 तास आपल्यात बसले आहेत. उतळेराव साहेब तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलेला आहात. अनेक सरपंचांनी अनेक सूचना केल्या या ठिकाणी त्या सूचनांचं आपण खऱ्या अर्थानं पालन केलं पाहिजे. आदिवासी भागामध्ये काम करत असताना खरंय की सरपंचांना विश्वासात घेतला जात नाही. सरपंचांना विश्वासात घेण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही बनवणार आहात त्यावेळेस तुम्ही सरपंचांना कॉल करून बोलवून घ्या आणि त्यांच्या समक्ष भविष्यामध्ये आपण इस्टिमेट बनवावा अशी आपल्याला या ठिकाणी सूचना करतो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं पत्रकार बंधू आमच्या अनिताताईवर जो अन्याय झाला तो आपण सर्वांनी मीडियाच्या माध्यमातून समाजात संदीप भाऊ आपलं आम्ही सर्व सरपंच म्हणून आपण सर्व मीडियाच्या सर्व सचिनजी जाधव असतील अरुणजी मोरे असतील असतील अजून जे या ठिकाणी असं सहकार्य केलं त्याबद्दल सरपंच संघटनेच्या वतीनं त्याचा संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी आभार मानतो. असंच आपण